नमस्कार, मी हिमांशु चौबे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो डेली महाराष्ट्र स्पॉटलाइट लोकसभा एडिशनच्या एका नवीन आज आपल्यासोबत आहेत ठाण्याचे दोन खास पाहुणे। पहिले एक उच्च शिक्षित राजकीय व्यक्तिमत्व व अभ्यासपूर्ण खासदारकीचा वारसा पुढे नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री आनंद परांजपे आणि दुसरे घराणेशाहीच्या काळात कार्यकर्त्यामधून उभरून आलेले एक नेते मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांचे। नमस्कार आनंदजी। नमस्कार अविनाशजी। आनंदजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, यावर तुमचं राजकीय मत काय? पंतप्रधान पद ही एक इन्स्टिट्यूशन आहे आणि पंतप्रधान व्यक्ती नसून एक संस्था आहे। 2014 साली ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले, 2014 मध्ये खूप काही स्वप्न लोकांना दाखवण्यात आली। 2 कोटी नोकऱ्या तरुणांना दरवर्षी रोजगार मिळेल, महागाई कमी होईल, अच्छे दिन येतील, स्विस बँकेतनं काळा पैसा भारतात येईल आणि प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15 लाख रुपये येतील। ये हमारी चोरी किया हुआ पैसा वापस आना चाहिए कि नहीं आना चाहिए? ये काला धन वापस आना चाहिए। ये चोर लुटेरों से एक एक रुपया वापस लेना चाहिए। इस रुपयों पर जनता का अधिकार है कि नहीं है? ये रुपया जनता के काम आना चाहिए। अरे एक बार ये जो चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, उतने भी हम रुपये ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए यूं ही मिल जाएगा। कितने रुपये? 5 वर्षांमध्ये ह्यातली एकही सांगितलेली गोष्ट ते पूर्ण करू शकलेले नाहीत। किंबहुना 45 वर्षांमध्ये सर्वात जास्त अनएम्प्लॉयमेंट म्हणजे आजच्या घडीला 6.5 कोटी तरुण लोक बेरोजगार आहेत। GSTचा फटका व्यापाऱ्यांना बसलाय। नोटबंदीने छोटे व मध्यम व्यापारी यांचं कंबरडं मोडलं। एकंदरीतच आर्थिक परिस्थिती भारताची नोटबंदीमध्ये नक्की किती काळा पैसा जमा झाला हा RBI रिपोर्ट देऊ शकत नाही, किती पैसे ब्लॅक होते ह्याचा रिपोर्ट देऊ शकत नाही। आणि त्यामुळे 5 वर्षाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार हे संपूर्णपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयशी ठरलेलं आहे। किंबहुना UPAच्या कार्यकाळामध्ये जी विकास कामं सुरू झाली होती त्याचं उद्घाटन करण्याचं फक्त यांनी केलं। एक साधं मार्सचं मिशन होतं किंवा इस्रोची सॅटेलाईट होती, हे काय 2014 मध्ये ह्याचा प्रोसेस सुरू नव्हता झाला। 2004 असेल, 5 असेल, 6 असेल, ज्यावेळेला UPAच्या कार्यकाळामध्ये मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते त्याचं क्रेडिट देखील खोटं घ्यायला हे कमी म्हणजे पुढे मागे बघत नाहीत। त्यामुळे ही जुमलेबाजांचं सरकार आहे, सपशेल अपयशी ठरलेलं सरकार आहे। महिला असतील, युवक असतील, विद्यार्थी असतील, व्यापारी असतील, गरीब जनता असेल, सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेलं हे नरेंद्र मोदींचं आणि भाजप सरकार आहे। तुम्ही आत्ता म्हणालात की आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती एकदम वाईट आहे, पण भारतीय जनता पक्ष असं म्हणतात की आपला GDP इज बीन द हायेस्ट इन द लास्ट 5 to 10 years, तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? यांनी एक तर ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स होत्या या सर्व मोडकळीस काढल्या। यांनी प्लॅनिंग कमिशन होतं याचं नीती आयोग बनवलं। यांनी वेगवेगळ्या ज्या स्कीम्स चालू होत्या याची नावं बदलून केवळ आकड्यांचा खेळ करतात। GDPचं कॅल्क्युलेशनच यांनी चेंज केलं। GDP जो 7.8 वर वगैरे असायचा UPAच्या कार्यकाळामध्ये, ती मोजायची पद्धत आणि नीती आयोग आल्यानंतर मोजायची पद्धत, आजच्या घडीला GDP माझ्या अंदाजाने, मी जबाबदारीने सांगतोय, 5-5.5च्या वर नाही आहे।
GDP जर हे आकडे सांगत असतील तर रोजगाराची निर्मिती का नाही झाली? उद्योगधंदे नवीन महाराष्ट्रात तरी आले का? बेरोजगारांची संख्या 45 वर्षामध्ये सर्वात जास्त का आहे? GDP numbers should reflect in reality. Their numbers are reflecting only on paper and not in reality. त्यामुळे हे आकड्यांच्या खेळामध्ये भाजप सरकार हुशार आहे. वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. मला असं म्हणायचं आहे का की त्यांनी नंबर्स फोर्ज केलेले आहेत? दे प्ले विथ नंबर्स. एक इंटरप्रिटेशन असतं किंवा परसेप्शन असतं की आकडे ज्या पद्धतीने सांगायला पाहिजेत तसे न सांगता वेगळ्या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन करायचं. GDP खऱ्या अर्थाने जेव्हा वाढेल असं आपण म्हणू, ज्यावेळेला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये येते, मेक इन इंडिया ह्यांनी लॉन्च केलं. महाराष्ट्रामध्ये दरवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात 6 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली. मी स्वतः एक उद्योजक आहे. मला तरी मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक, मग ती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, रेल्वेजमध्ये असेल, पॉवर प्लांट्समध्ये असेल, इरिगेशन प्रोजेक्ट्समध्ये आली असेल, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आल्याचं माझ्या तरी वाचनामध्ये नाही. कारण ती आली असती तर तो पैसा सायकलमध्ये आल्यानंतर त्याचं मनी मल्टिप्लिकेशन होताना त्याचे बेनिफिट्स शेवटच्या माणसापर्यंत पोचले असते. त्यामुळे GDPचा आकडा हा मोठा असला तरी प्रत्यक्षामध्ये तशी वस्तुस्थिती नाही. आनंदजी, उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत त्या आमच्या शोमध्ये येऊन गेल्या आणि त्या असे बोलून गेल्या की नरेंद्र मोदी सरकार आपल्याला हुकुमशाहीच्या वाटेवर घेऊन चालले. तर ह्यावर तुमचं काय मत? नाही, नक्कीच की पूर्वी राजकीय पक्ष जरी असला, एखादं नेतृत्व असलं, ते नेतृत्व त्या पक्षातील सर्व वरिष्ठ लोकांशी संवाद असायचा. डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये सगळ्यांचं ऐकलं जायचं आणि मग अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घ्यायचं. मला चांगलं आठवतं, माझे वडील ज्या वेळेला शिवसेनेतनं खासदार होते, NDAचं सरकार होतं, त्यावेळेला भाजपचे NDAचे पंतप्रधान आदरणीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना NDAमध्ये सुद्धा संवाद असायचा. आता तर ज्यांनी भाजप घडवली, 2 सीटांवरनं सत्तेपर्यंत आणली, मुरली मनोहर जोशी असतील, सर्वात प्रथम नाव LK अडवाणींचं घेतो, जसवंत सिंग असतील, ही सर्व शीर्षत्व नेतृत्व भाजपचं की ज्यांनी जनसंघाचा प्रवास भाजपपर्यंत आणला, ही सर्व नेते मंडळी आज मार्गदर्शक मंडळामध्ये गेलेत. पक्षामध्ये त्यांना कोण विचारत नाही. पत्रांनी त्यांना कळवलं जातं की तुम्ही निवडणूक लढवू नका. अगदी काल परवाच लोकसभेच्या स्पीकर सुमित्रा महाजनताई ज्या 1989 पासून निवडून येत आहेत, यांनी व्यथित होऊन स्वतःच डिक्लेअर केलं की मी निवडणूक लढत नाही, म्हणजे पक्षाला निर्णय घ्यायला सोपं होईल. त्यामुळे पक्षामध्ये नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह हेच सर्व निर्णय घेतात असं खासगीमध्ये भाजपचे अनेक आमदार खासदार आम्हाला सांगतात. मैंने ये निर्णय लिया, जैसा हम कहते हैं ना, किसी को चिंता मुक्त करें, तो मैं पार्टी को मैंने ये चिंता से मुक्त किया कि ताई को कैसा लगेगा मत सोचो, ताई पार्टी के लिए है, पार्टी ने बहुत कुछ मुझे दिया और आज भी मैं पार्टी की कार्यकर्ता हूँ. चुनाव में बिल्कुल जी जान से हम सभी मिल करके चुनाव लड़ेंगे, मगर कुछ निर्णय लेने में अगर संकोच किसी कारण से होता हो तो वो मेरी तरफ से मैंने कह दिया, संकोच मत करो, नहीं लड़ूंगी मैं. आशिष शेलार ते सुद्धा आमच्या शोवर येऊन गेलेत आणि ते असे म्हणाले की ह्या इलेक्शनला नरेंद्र मोदी वेव्ह नाही तर सुनामी आहे. तर ह्यांना तुम्ही काय उत्तर द्या? मला असं वाटत नाही. आणि मागच्या वेळेची मोदी वेव्ह ही पण क्रिएटेड होती. जे परसेप्शन लोकांचं 1-1.5 वर्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं गेलं की काँग्रेसने 55-58 वर्षामध्ये काहीच देशाचा विकास केला नाही आणि जे काही विकास होणार आहे हा 2014ला भाजप सत्तेत आल्यानंतर होणार आहे, हे क्रिएटेड परसेप्शनला लोक बळी पडले आणि मतदान झालं. सबका साथ सबका विकास हे नारे दिले, अच्छे दिन आएंगे हा नारा दिला, त्याला लोक भुलली. पण 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये बरंच काही पाणी पुलावाहून वाहून गेलेलं आहे. लोकांना वस्तुस्थिती जाणवते आणि लोक, मला वाटत नाही की वेव येईल का सुनामी येईल. लोक ज्या मतदारसंघामध्ये जो उमेदवार चांगला आहे, ज्या पक्षाचा आहे, जी विचारसरणी सर्वांना सर्वसमावेशक आहे, त्यांना बघून लोक यावेळेला मतदान करतील. अविनाशजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ठाणे शहर व ठाणे जिल्हा हे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो व जाणला जातो.
पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की शिवसेनेनी खूप सारी कामं जी केलेली नाही, जसं की फेरीवाले असो किंवा टोल बंद असो, कोपरी ब्रिज असो आपला. तर या संदर्भात तुम्ही काय सांगा, हा नरेटिव्ह तुम्ही कसा बघता? मुळात ही जी शिवसेनेचा बालेकिल्ला हा एक भावनिक राजकारणावर त्यांनी अनेक वर्ष हे सगळं राजकारण घडवून आणलं. मुळात आनंद दिघे साहेब असताना शिवसेनेने जी कामं केली, आज त्याच कामांवर हे लोक आज मतं मागतात. मुळात ठाणेकरांना मागच्या 22-24 वर्ष आज महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आज जर तुम्ही ठाण्यात फिरलात तर अशी एकही गोष्ट नाही की आम्ही सांगू शकतो की हे शिवसेनेने आम्हाला ठाण्यासाठी दिलं. आज तुम्ही आमच्या पालकमंत्र्यांच्या विधानसभेत गेलात तर अशी कुठलीच गोष्ट नाही की त्या विधानसभेतला एखादा मतदार म्हणू शकतो की ही गोष्ट आमच्या पालकमंत्र्यांनी आमच्यासाठी केली आहे आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना आणून दाखवू शकतो की ही गोष्ट आमच्यासाठी झाली, असं कुठलंही नाही आहे. तुम्ही तिथे गेलात तर क्लस्टर्ड हा विषय आहे. क्लस्टरची अनेक स्वप्न पालकमंत्र्यांनी तिथल्या लोकांना दाखवली, पण आजपर्यंत क्लस्टर आला नाही. आजही तिथल्या किसननगर भागातली लोक जीव मुठीत देऊन रात्रीची राहतात. आज सगळ्यात मोठी इंडस्ट्री किसननगरमध्ये होती, आज पूर्ण देशोधडीला लागली आहे. एकही इंडस्ट्री तिथे राहिली नाही. उलट तिथे इंडस्ट्री बंद करून इमारत बांधण्याचं काम तिथे पालकमंत्री सातत्याने करतात. महानगरपालिकेचं बजेट हे जवळजवळ 3000 कोटीचं आहे. दरवर्षीचं 3000 कोटीमध्ये हे काय कामं करतात? गटार, पायवाटा हीच कामं करताय. तुम्ही याच्या पुढे जातच नाही आहात. जे अपेक्षित आजच्या तरुण मुलांना आहे असं कुठलीही गोष्ट शिवसेनेकडनं या ठाण्यात होताना दिसत नाही. निवडणुकीच्या आधी तुम्ही टोल बंद करणार होतात. यांचे आमदार प्रताप सरनाईक तिथे जाऊन बॅनर लावले, आरडाओरड करून आले की निवडणूक झाल्या आम्ही टोल बंद करू. टोल कुठे बंद झाला? उलट त्याच्यानंतर पालकमंत्रीच IRBची गाडी घेऊन फिरतात अशी एक मी पोस्ट टाकली होती आणि विथ प्रूफ टाकली होती ती. आज तुम्ही तिथून पुढे आलात, कोपरी ब्रिजवर आलात. कोपरी ब्रिज गेल्या आठवड्यात मी दाखवलं होतं खालून कोपरी ब्रिजची परिस्थिती काय. तो ब्रिज कधीही खाली पडू शकतो अशी परिस्थिती आहे. आज त्याच खात्याचे मंत्री आहेत पालकमंत्री, त्याच विधानसभेचे ते आमदार आहेत, त्याच महानगरपालिकेत त्याच शिवसेनेची सत्ता आहे. हे सगळं असताना तुम्ही जर तो एक ब्रिज बनवू शकत नाहीत तर तुम्ही काहीच करू शकत नाही या ठाण्यासाठी. आज तुम्ही तसाच तिकडनं पुन्हा ग्रामीण भागात गेलात, तिथेही शिवसेनेचं वर्चस्व आहे. काही दिवसापूर्वी वाड्यामध्ये एका बाईनं स्वतःचं शेत स्वतः जाळून टाकलं, कारण जेवढा खर्च त्या शेतीसाठी तिने केला होता तेवढे पैसेच तिला मिळत नाही त्या शेतातनं. रागाच्या भरात तिने सगळं शेत जाळून टाकलं. अशी परिस्थिती या ठाण्याची आजची आहे. अनधिकृत बांधकाम असतील, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आज ठाण्यात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत आणि आम्ही तेच घेऊन लोकांसमोर यावेळेला जाणार आहोत. म्हणजे लोक फक्त भावनेच्या अंतर्गतच शिवसेनेला मत करतायत आणि शिवसेनेला काही कामच करायची नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यांना ती लोकांची नस कळाली की त्या आनंद दिघे साहेबांच्या नावाने हाक मारली की लोक आमच्या पाठी उभे राहतात आणि त्या आनंद दिघेंचं नाव घेतात. आणि त्या तुम्ही जर इतर वेळेला बघाल तर इतर वेळेला आनंद दिघे साहेब कुठेही दिसत नाही, पण निवडणुका आता लागल्यात बघा, आनंद दिघे साहेब तुम्हाला दिसतील त्यांच्या बॅनरवर. तर भावनिक हाक लोकांमध्ये हात घालतात आणि मतदान मागतात. पण या वेळेला मला असं वाटतं हे बदलेल, कारण आनंद परांजपेसारखे अतिशय उत्तम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहेत, हुशार आहेत. म्हणजे आज तुम्ही जर मला विचाराल की आत्ताच्या खासदार राजन विचारेंनी या शहरासाठी किंवा या लोकसभेसाठी काय केलं तर मी सांगू शकणार नाही. पण आनंद परांजपेंनी काय कामं केली आहेत ही मला माहिती आहेत, तिथल्या तरुणांना माहिती आहेत. आज काही वेळापूर्वी मी एका पत्रकारांशी बोलत होतो, त्यांनी मला आनंद परांजपेंनी काय कामं केली आहेत आणि आत्ताचे जे त्यांचे खासदार आहेत राजन विचारे, त्यांना त्या दिवशी विचारलं की ठाण्यामधली बेरोजगारी खूप वाढली, तुम्ही काय कराल? तर त्या खासदाराने असं सांगितलं की आम्ही छोटे छोटे कॅम्प घेऊ. तुमच्याकडे फर्म असं काहीच नाही आहे की हे करू आम्ही. आज ठाणे महानगरपालिकेच्या रूपाने किती रोजगार उपलब्ध होऊ शकत होते, झाले का? उलट याने ती जी इंडस्ट्री होती ती बंद करून लोकांचे रोजगार घालवले. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या आम्ही लोकांपुढे ह्या निवडणुकीला घेऊन जाणार. म्हणजे शिवसेना फक्त आणि फक्त भावनिक राजकारण करून मतं मिळवते असं? शिवसेना फक्त भावनिक राजकारण करते आणि ठाणेकर जनतेची मागच्या 22-24 वर्षात जी काय त्यांनी फसवणूक केली आहे, मला वाटत नाही आत्ताची जी तरुण पिढी आहे ती यांना माफ करेल. आनंदजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला आहे. राजन विचारे व तुमचा मतदारसंघ यांचा घेऊन गेल्या 5 वर्षात त्यांची कारकिर्दी काय होती तुम्हाला असं वाटतं की कुठे कमी पडले ते, आणि तुम्ही जर त्यांच्या जागेवर असतात तर तुम्ही त्यांच्या काय केलं असतं? ठाण्याचा खासदार कसा असावा हे एक उज्ज्वल परंपरा आहे. म्हणजे स्वर्गीय रामभाऊ माळगी असतील, त्यानंतर जगन्नाथ पाटील होते, मध्ये शांतारामजी घोलप होते, त्यानंतर स्वर्गीय प्राध्यापक राम कापसे होते.
माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे होते. मी 1 वर्षासाठी ठाण्याचं नेतृत्व लोकसभेमध्ये केलं. माझ्यानंतर डॉक्टर संजीव नाईक होते. ठाण्याचा खासदार हा नेहमी बोलणारा, आग्रहीपणे लोकसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडणारा आणि विविध विषयांवर समस्या मांडत असताना त्याची उत्तरं शोधणारा हा ठाण्याचा खासदार होता. दुर्दैवाने मागच्या 5 वर्षामध्ये राजन विचारेने किती वेळा संसदीय प्रणालीमध्ये लोकसभेच्या भाषणांमध्ये भाग घेतला, रेल्वे बजेटवर बोलले, जनरल बजेटवर बोलले, याची फार कमी माहिती लोकांना आहे. आणि त्यांना अनेक प्रश्न सहज सोडवणं शक्य होतं, कारण महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, राज्यामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे आणि केंद्रामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे. ठाणा स्टेशनचं एक साधं उदाहरण देतो. जवळजवळ 7 लाख लोक ठाणा स्टेशनने रोज प्रवास करतात. ठाणा स्टेशन हे फीडर स्टेशन आहे, कारण ठाणा स्टेशनवरनं तुम्ही कल्याण कसारा, कल्याण कर्जत आणि ट्रान्स हार्बरवरनं ठाणा, वाशी, नेरूळ, बेलापूर, पनवेल आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या ठाणा स्टेशनला थांबतात. ठाणा स्टेशनचा प्रवाशांची संख्यांचं लोड कमी होण्यासाठी काय काम केलं? किती वेळा ह्यांनी एक्सटेंडेड ठाणा स्टेशन, म्हणजे स्वर्गीय खासदार प्रकाश परांजपे यांनी 2002 साली संकल्पना मांडली होती की ठाण्याला एक एक्सटेंडेड ठाणा स्टेशन झालं पाहिजे. ठाण्याला टर्मिनेट होणाऱ्या आणि ओरिजिनेट होणाऱ्या सर्व स्लो ट्रेन्स ह्या एक्सटेंडेड ठाणा स्टेशनला होतील. एक्सटेंडेड ठाणा स्टेशनचं लोकेशन आजचं जे मेंटल हॉस्पिटल 53 एकरमध्ये आहे त्याच्यातलं 14.3 एकर जागा पाहिजे होती. आरोग्य विभागाने ती जागा महापालिकेला हस्तांतरित केल्यावर रेल्वे आणि ठाणे महानगरपालिका संयुक्त विद्यमाने तिथे एक्सटेंडेड ठाणा स्टेशन बांधेल. ठाणा, जुनं ठाणा आणि नवीन ठाणा जे झपाट्याने वाढले, वागळे इस्टेट असेल, पोखरण रोड 1, 2, घोडबंदर रोड म्हणजे कासारवडवली ओवळ्यापर्यंत जे वाढले, ह्या लोकांना ह्या एक्सटेंडेड ठाणा स्टेशनचा बेनिफिट होईल. आणि 60% रेल्वे प्रवाशांची संख्या जुन्या ठाणा स्टेशनवरनं कमी होऊन ती एक्सटेंडेड ठाणा स्टेशनला जाईल. याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? काहीच नाही. ठाण्यामध्ये घनकचऱ्याचा प्रश्न आहे, ठाण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, ठाण्यामध्ये परिवहन सेवेचा प्रश्न आहे, ठाण्यामध्ये सिवेजचा प्रश्न आहे. हे अनेक असे मुद्दे आहेत. खासदार हा फॅसिलिटेटर असतो, म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामधला फॅसिलिटेटर असतो. अनेक केंद्राच्या योजना येतात ज्याचं इम्प्लिमेंटेशन महापालिका करते, राज्य शासन करतं. हे नीट पद्धतीने होतंय की नाही हे बघणं जबाबदारी खासदाराची असते. स्मार्ट सिटीमध्ये ठाणा गेलं, मोठा गाजावाजा शिवसेनेने केलं. इस्रायलचे मेयर बोलवले होते आणि काशीनाथ घाणेकरला साईन करण्याचा तो कार्यक्रम देखील झाला. पण मेजर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पद्धतीचं ठाण्याचं होण्यासाठी एकही प्रकल्प स्मार्ट सिटीमध्ये खासदार आणू शकले नाही. त्यामुळे राजन विचारे यांनी 5 वर्षामध्ये कुठलंच काम केलं नाही. अशी जनभावना ठाणेकरांची, नवी मुंबईच्या जनतेची आणि मीरा भाईंदरच्या जनतेची, या तिन्ही शहरातील जनतेची अशी जनभावना झालेली आहे. मला अविनाशजी तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे लोक म्हणत आले आमच्या प्लॅटफॉर्मवर की राजसाहेब ठाकरे हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? राजसाहेब हे पहिले होते की ज्यांनी म्हटलं होतं मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे. कारण ज्यावेळेला राजसाहेब गुजरातला गेले आणि त्यावेळेला जे काय राजसाहेबांना दाखवलं गेलं होतं आणि त्यातून राजसाहेबांनी म्हटलं होतं की जर हे गुजरातमध्ये एवढं चांगलं काम करू शकतात तर याने हे पंतप्रधान झाले पाहिजे, हे देशातही एवढं सुंदर काम करू शकतात. परंतु ते पंतप्रधान आणि 2014ला सन्माननीय राजसाहेबांनी स्टार प्रचारक म्हणून त्यांचंही काम पाहिलं. म्हणजे त्यांचंही मुळात बहुमताने येण्यात महाराष्ट्रात सन्माननीय राजसाहेबांचा मोठा हात होता. राजसाहेबांनी प्रत्येक व्यासपीठावर मोदींची भरभरून तारीफ केली, गुजरातची तारीफ केली आणि त्यातून महाराष्ट्राच्या जनतेला तो एक विश्वास पटला होता की राज ठाकरे म्हणतात याचा अर्थ नक्की इथे काहीतरी चांगलं झालं असेल आणि मोदींना एक संधी दिली पाहिजे. पण मागच्या काही वर्षात सातत्याने 2 कोटी नोकऱ्या येणार होत्या, अनेक गोष्टी येणार होत्या, पण आमचं राजकारण हे बॉर्डरवरच राहिलं. भारत पाकिस्तान युद्ध, लढाई याच्या पुढे आम्ही जातच नाही आहोत. देशाची प्रगती मागच्या 5 वर्षात ज्या स्पीडला व्हायला पाहिजे होती ती कुठेही झाली नाही. आणि मग जर सन्माननीय राजसाहेब चांगल्या गोष्टीची बाजू घेतात तर मला वाटतं मोदीने काही केलं नाही तर हेही लोकांसमोर मांडलं पाहिजे. आणि स्टार प्रचारक राष्ट्रवादी काँग्रेसचे होण्यापेक्षा
राजसाहेब हे महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहेत. महाराष्ट्रात जे काय पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या विरोधात ज्या काही गोष्टी होतात ह्या लोकांसमोर आणण्याची ताकद, हिंमत, धमक सन्माननीय राजसाहेबांमध्येच आहे. त्यामुळे तुम्ही राजसाहेबांना राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणा किंवा नका म्हणू, पण राजसाहेब हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे स्टार प्रचारक आहेत. घडणाऱ्या गोष्टींवर, मराठी माणसावर होणाऱ्या किंवा जे काही महाराष्ट्रात चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या लोकांसमोर आणणे आणि लोकांना ते पटवून देणं हे काम राजसाहेब आज करतात. आणि त्यातून जर लोकांना वाटत असेल की नाही मग ह्याच्यापेक्षा मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चांगली होती आणि मग त्यांना मतदान करून जर महाराष्ट्रात काहीतरी नवीन चांगलं घडणार असेल, देशात काहीतरी नवीन चांगल्या पॉलिसी येणार असतील, रोजगार वाढणार असतील, देशाची परिस्थिती सुधारणार असेल, देशात काहीतरी नवीन डेव्हलपमेंट होणार असेल तर मग नक्कीच आम्ही राजसाहेब करतात ते योग्य आहे. आनंदजी, पुढचा विषय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना किंग मेकरचं लेबल दिलं जातं. असं म्हणतात की त्यांची मतं व त्यांच्या मतदारांची मतं व कार्यकर्त्यांची मतं ही खूप इम्पॉर्टंट असणार आहेत या इलेक्शनमध्ये. सर, तुम्ही ते राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एस्टॅब्लिशमेंटचा वोट बँक ब्रेक करण्यात खूप मदत करणार, तर ह्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, आदरणीय राजसाहेबांना मानणारा प्रचंड असा तरुण वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ठाण्यापुरतं बोलायचं झालं तर मनसेची संघटना अविनाश जाधव जेव्हापासून ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत तेव्हापासून अनेक विषयांवर आंदोलनं अविनाश जाधव यांनी केलेली आहेत. एक स्पष्ट अशी भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये निर्णायक भूमिका घेऊन राजसाहेब जनतेसमोर जात आहेत. मोदी सरकारने 2014 साली केलेली आश्वासनं आणि त्याची सत्यता ही आकडेवारीच्या माध्यमातून, प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ती लोकांसमोर मांडत आहे. आणि हे मांडत असताना समोरचा मतदार हा कन्व्हिन्स होत आहे की राजसाहेब जे बोलत आहेत हे खरं आहे आणि आपण निर्णय घेत असताना योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे आदरणीय राजसाहेब आपली भूमिका ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार आणि भाजपच्या सरकारच्या विरुद्ध मांडत असताना त्याचा निश्चित फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीचे आम्ही जे उमेदवार आहोत, ठाण्यामधनं मी उभा आहे, शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्याचा नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एस्टॅब्लिश्ड जी मतं आहेत, जी वोट बँक आहे, जी विचारधारा आहे, मी त्याला वोट बँक पण म्हणणार नाही, जी विचारधारा आहे की आदरणीय राजसाहेबांच्या विचारांची समरस झालेला जो युवक आहे हा नक्कीच यावेळेला भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीच्या मागे खंबीरपणे उभा राहील. अविनाशजी, मला तुम्हाला एक पुढचा विषय विचारायचा आहे, तो म्हणजे की तुमचे मतदार. मी तू प्रश्न घ्यायच्या आधी एक दोन विधानसभेतला फरक सांगतो तुला. पालकमंत्री कोपरी पाचपकाडी विधानसभेचे आमदार आहेत. तिकडनं तुम्ही एक 10 मिनिटावर दुसरी विधानसभा चालू होते, कळवा मुंब्रा. तुम्ही जर कळवा मुंब्रा विधानसभेत गेलात आणि जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी केलेली कामं बघाल तर दोन्हीही विधानसभेमध्ये राष्ट्रवादीने केलेलं काम आणि शिवसेनेनं केलेलं काम यातला फरक उत्तम दिसून येईल. कारण ह्या लोकांची, राष्ट्रवादीच्या लोकांची एक गोष्ट आम्हाला आवडते की त्यांचं विजन चांगलं आहे. ते विजन, कामं या गोष्टींवर मतं मागतात आणि दुसरीकडे शिवसेना फक्त भावनिक गोष्टींवर मतदान मागते. हा फरक मला तुम्हाला दाखवायचा होता. जर आपण दोन्ही विधानसभेत नीट पाहिलं तर एका ठिकाणी खूप काम झालं आहे आणि एका ठिकाणी काहीच काम झालेलं नाही. हे प्राखर्याने आम्हाला या ह्याच्यात दिसून येते संपूर्ण ह्याच्यामध्ये. तुमचा जो एस्टॅब्लिश्ड एक कार्यकर्त्यांचा वोट बँक म्हणा किंवा जे मतदारांचा जो वोट बँक आहे तो यावेळेस कोणत्या शक्तीच्या मागे उभा राहील? सन्माननीय राजसाहेब, आम्ही म्हणजे जेवढा तरुण वर्ग आहे तो सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर जीव देणार आहे. राजसाहेबांनी दिलेला शब्द हा आदेश म्हणून जी गोष्ट राजसाहेब करतायत ती महाराष्ट्राच्या हिताची आहेत, मराठी माणसाच्या हिताची आहेत. म्हणून नक्की तो संपूर्ण तरुण वर्ग यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठी खंबीर उभा राहील. आणि आनंद परांजपेसारखा एखादा जर चांगला तरुण खासदार या ठाण्याला मिळाला तर भविष्यात आम्ही देखील तरुणांची अनेक कामं त्यांच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. कारण आनंद परांजपेंना फोन केल्याच्या नंतर 10व्या मिनिटाला ते आम्हाला भेटतात. तसं तुम्ही जर शिवसेनेच्या खासदाराला भेटायचा प्रयत्न केला, मी तुम्हाला सांगतो, आज तुम्ही आता फोन करा, ते तुम्हाला भेटतात का बघा. आम्हाला आमच्यामधला खासदार पाहिजे जो आम्हाला लगेच भेटेल, आमची कामं लगेच करेल, असं आम्हाला खासदाराची गरज आहे. त्यामुळे मी सन्माननीय राजसाहेबांनी जी गोष्ट ठरवलेली आहे त्याच्या पाठी आम्ही सगळेच जण राजसाहेबांच्या पाठी खंबीर आहोत आणि राजसाहेबांनी घेतलेला निर्णय आम्ही या ठाण्यात अंमलात नक्की आणू. तुमची केमिस्ट्री खूप चांगली दिसण्यात येते
तर विधानसभेसाठी ही नाही, आमची chemistry- केमिस्ट्री चांगली यासाठी आहे की आम्ही दोघंही, मी विजनरी नेत्याचा माणूस आहे, त्यांच्यासाठी काम करतो आणि यांचं विजन खूप चांगलं आहे आणि ते मागच्या 5 वर्षात कल्याण डोंबिवलीने पाहिलं होतं आणि 1 वर्ष ठाण्याने पाहिलेलं आहे. त्यामुळे जिथे काहीतरी चांगलं घडणार असेल तिथे केमिस्ट्री नेहमी उत्तम होते. तर हीच केमिस्ट्री आम्हाला विधानसभेत देखील बघायला मिळेल. मिळेल ना, का नाही. शेवटी असं आहे की ठाणे शहराच्या विकासामध्ये मनसे पक्षाचंही योगदान आहे. केवळ निवडणुकींच्या आकड्यांवर की कुठल्या पक्षाचे काय नगरसेवक आहेत किंवा नाही आहेत, काय आमदार आहेत खासदार नाहीत, याच्यावर न जाता त्या शहराच्या जडणघडणीमध्ये, विकासामध्ये